नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे गावचा. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की काल आम्ही पोहोचलो होतो गावी आणि आज मी तुमच्या सर्वांसोबत हळूहळू जे छोटे छोटे जे काय काय कारनामे आहेत ते ते तुमच्या सर्वांसोबत आज मी शेअर करणार आहे. हळूहळू अजून बरेचसे व्लॉग येणार आहेत तुमच्या सर्वांसोबत. ते मी तुमच्या सर्वांसोबत हळूहळू शेअर करणार आहे. तर हे सगळं काल मी तुम्हाला दाखवलं होतं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल ना, तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की काल आम्ही पोचलो होतो गावाला. म्हणजे घरी पोचलो होतो आणि तिथे चावी उपलब्ध नव्हती त्यावेळेला. तर मी तुम्हाला मग सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की तुमच्या सर्वांसोबत मी देवपूजा आजची शेअर करणार आहे. म्हणजे सगळ्यात माझा आवडता आणि छान असा मस्त टॉपिक की तो म्हणजे माझी देवपूजा आणि माझी स्वामी, माझी देवी आई. तर ते आज मी तुमच्या सर्वांसोबत पुढे शेअरच करणार आहे. तर कुठेही जरी मी गेलो ना, म्हणजे कुठेही तरी देवाची म्हणजे देव आहे ना, तो नेहमी काही ना काहीतरी करतो आणि सेवा करून घेतोच. सगळ्यात महत्त्वाचं तर सगळ्यात अजून टॉप लेवलची सेवा म्हणाल तर मी ती तुमच्या सर्वांसोबत हळूहळू शेअर करणार आहे. उद्याच्या, परवाच्या किंवा कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये येईन की देवी आईने माझ्याकडनं खूप छान अशी मस्त सेवा करून घेतली. तर ते मी तुमच्या सर्वांसोबत नक्की शेअर करणार आहे. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे देवपूजा. तर तुम्हाला मी सांगितलं इथे ना खूप धूळ होती. अक्षरशः देवांवरती सुद्धा खूप धूळ होती. बंद घर असल्यामुळे देवपूजा इथे करणं असं शक्य होत नाही. तर जेव्हा कोणी इथे येतं मग ते लोक देवपूजा करतात. पण आज मी इथे आलो होतो तर म्हटलं मी पूजा करतो. मागच्या वेळेससुद्धा मी जेव्हा आलो होतो ना, तेव्हासुद्धा मी देवपूजा केली होती. तर पहिलं सगळं देवाचा जो ओटा आहे तर तो स्वच्छ केला. त्याच्यानंतर तो कपडा चेंज करण्यासाठी तर असं काय नव्हतं तिथे, म्हणजे चेंज करू शकलो असतो. ते म्हणून चेंज करता नाही आला मला. मग त्याच्यानंतर मग ते दोन नारळ होते ते मी स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतले. त्याच्यानंतर त्यांना चंदन लावलं आणि त्याच्यानंतर मगच मी देवांना अंघोळ घालायला सुरुवात केली. तर देवांना अंघोळ घालताना सुद्धा खूप छान माझं नामस्मरण सुरू होतं. माझी नित्यसेवासुद्धा इथे मी घेऊन आलो होतो. म्हणजे स्वामी मला माहिती होती इथे स्वामींचं असं काय नाही आहे म्हणजे फोटो वगैरे. तर जर तसं काय असलं असतं तर म्हणून मी नित्यसेवा घेऊन आलो. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या केंद्रामध्ये सांगितलं आहे की आपण जिथे जाऊ तिथे आपली नित्यसेवा आपण घेऊन जायची आणि तिथे आपली नित्यसेवा ही करायचीच असते. तर अजिबात त्यात खंड पडू द्यायचा नाही. जर तुम्ही एकदम आजारीच असाल तरच तुम्ही त्यामध्ये खंड पाडू शकता. जर तुम्हाला अजिबातच वाचनाची तुमच्या शक्यताच नाही आहे, म्हणजे वाचनाची क्षमताच नाही आहे आजारी असल्यामुळे, तर तुम्ही खंड पडू शकतो. पण जर तुम्ही नीटनेटके आहात, कुठे बाहेर गेलात जिथे देवघर आहे, तर तिकडे तुम्ही नक्कीच तुमची नित्यसेवा घेऊन जा. त्याच्यानंतर देवांची अंघोळ झाली. त्याच्यानंतर हे 2 शंख आहेत तर त्या शंखांची अंघोळ झाली. दिवा पहिला लावून घेतला होता जसं की तुम्ही बघितलं. आणि देवांना मी काय इथे पितांबरीने वगैरे स्वच्छ केलं नाही, कारण तेवढा वेळसुद्धा नव्हता. पटापटा सगळी देवपूजा उरकायची होती. तर मग दादा पण बघा तिकडनं एका साईडला तो क्लिनिंग वगैरे सगळ्या गोष्टी करत होता. त्याच्यानंतर ही घंटी पण खूप छान मस्त स्वच्छ केली. मला इच्छा होती की पितांबरीने वगैरे सगळं नीटनेटकं स्वच्छ करू, पण त्याला वेळ लागतो आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तिथे उपलब्ध हवं असतं ते म्हणजे पाणी. तर ते सुद्धा जास्त प्रमाणात उपलब्ध नव्हतं. तर म्हणून जे पाणी आता आम्हाला पिण्यासाठी दिलं होतं ना काकांनी, त्याच पाण्याने मग मी देवांना स्वच्छ अंघोळ घातली. कारण वेगळं पाणी मी वापरू शकत नाही. जे आपण पाणी पितो ना, मी घरातसुद्धा जेव्हा देवपूजा करतो, जे मी पाणी पितो ना तेच पाणी देवांच्या अंघोळीसाठी वापरतो. स्वच्छ आणि चांगलं पाणी. त्याच्यानंतर मग आता हे चंदनाचा पाट होता तिथे उघळण्यासाठी. तर त्या पाठावरती चंदन उघळत होतं. देवांची देवपूजा करताना ना मनात एकदम असं पॉझिटिव्हिटीने आपलं मन भरून जातं. आणि आपल्या घरात तर आपण देवपूजा करतच असतो. आपल्या घरात फुलांची तर माझ्या घरात तर फुलांची अजिबात कमी नाही आहे. अजिबात नाही. वेगवेगळ्या प्रकारची स्वामी कृपेने मला फुलं भेटतात आणि छान भेटतात. तसं इथे सुद्धा झालं नाही, कारण गावचं भाग आहे तर गावी एवढी पटकन फुलं भेटणार नाहीत. पण कोकणा साईडला तुम्हाला जास्वंदाची फुलं तर नक्कीच भेटतील.
तर थोडीफार जास्वंदाची फुलं भेटली आणि आम्ही कसं सकाळचीच पोचलो होतो, पण आराम वगैरे केला, मग त्याच्यात थोडाफार उशीर झाला. तर म्हणून देवपूजेसाठी फुलं सकाळी भेटणे शक्य झाली नाहीत. पण मात्र नंतर फुलं मिळाली, म्हणजे काकांनी आणून दिली. थोडीशीच मिळाली, पण देवांपुरती मिळाली ना हेच खूप आहे. त्याच्यानंतर मग कुलदेवी आईची सुद्धा इथे सेवा होती. त्याच्यानंतर माझी जी कुलदेवी आहे आई तुळजाभवानी, तशीच सेम कुलदेवी मावशीची आहे तुळजाभवानी. म्हणजे आई तुळजाभवानी आणि खंडोबा अखंड महाराष्ट्राचेच कुलदैवत आहेत. अखंड महाराष्ट्र त्यांचं कुलदैवत आहे. तर मग त्यांची पण सेवा इथे झाली. त्याच्यानंतर म्हणजे मला आहे ना खूप जसं आपण आपल्या घरी देवपूजा करतो ना, अगदी तशीच मी या घरात सुद्धा देवपूजा केली. फक्त रांगोळ्या वगैरे काही इथे अवेलेबल नव्हत्या, नाही तर मी देवांसमोर छान काढली असती. आला तर अगदी अशा पद्धतीने तुमच्या सर्वांसोबत खूप छान अशी मस्त मुनग्याची जी ढाळप स्वारी असते ना, तर ती तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केली. जसं जमलं तसं मी तुमच्या सर्वांसोबत थोडक्यात शेअर केलं. तर असे ते देव आहे, देवी आई आहे. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.